सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021। स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोल्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड अम्मा। अनेक सायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावी। मोक्षा माघरी कामारे दासी, होय सांगवायसी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। समचरणं सरोजं सान्द्रनीलाभुदाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्ध्याय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। सेवे लागी सेवक, सेवे लागी सेवक, सेवे लागी सेवक, सेवे लागी सेवक। तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा। अहो स्वामी कृपया देवा, अहो स्वामी कृपया देवा, अहो स्वामी कृपया देवा, अहो स्वामी कृपया देवा। यावे न करावा यावे न करावा, यावे न करावा, यावे न करावा, यावे न करावा, यावे न करावा। जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या भंग समितीतील नामस्मरणापूर्वी का भक्तीचं अपूर्व अद्भुत आणि विलक्षण स्वरूपाचं महात्म्य सांगणारा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा मोठा प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज विवेचनाला मी घेतलेला आहे। खर तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोक परंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचे
कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आज प्रगट दिन आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये लोक कल्याणाकरता जगद्गुरु तुकोबारांनी अवतार घेतला. इसवी सन 1608 माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमीचा पवित्र काल. त्या दिवशी संत बोलोबा महाराज आणि मातोश्री कनकाईच्या पोटी जगद्गुरु तुकोबारांचा अवतार झाला. तुकाराम महाराज अवतारी संत होते आणि म्हणून आज देहू गावामध्ये आनंदाचं उदाहरण आहे. वसंत पंचमी जगद्गुरु तुकोबारांचा प्रगट दिन, अवतार दिन. तुकाराम महाराज अवतारी संत होते. भारतीय तत्वज्ञानामध्ये अवतार हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे. अव आणि तृ अशी दोन पद आहेत. त्यामध्ये अव उपसर्ग आहे, तृ तर ती धातू आहे. प्राकट्य किंवा प्रगटपणाची प्रक्रिया म्हणजे अवतार. तुकाराम महाराजांच्या अवताराचे काही प्रयोजन आहेत आणि त्या समग्र प्रयोजनाचा विचार आजच्या अभंगात आहे. या मृत्यूलोकामध्ये तुकोबार का आले, कशा करता आले, काय परिचय, काय तुकोबार. खरं तर रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी. आयुष्यभर त्यांनी तुकोबाशी वैराळी शत्रुत्व केलं, पण अधिकार कळल्यानंतर पट्ट शिष्य झाले. म्हणून तत्कालीन कर्मड सनातनी ब्राह्मण संतापले. शास्त्रीबा काय केलं तुम्ही, का कुंड्याला तुकारामानं गुरु केलं? ब्राह्मण आणि इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? केवढा दोष आहे, केवढा प्रत्यय आहे शास्त्रीबा. तेव्हा रामेश्वर भट्ट ब्राह्मणानं समज देतात की ब्राह्मण असं बोलू नका रे. तुम्ही पंडित असाल, वैदिक असाल, दशग्रंथी असाल. धर्मशास्त्रामध्ये पंडिताची व्याख्या आहे. दशग्रंथी ब्राह्मण नेमका काय आता ते सांगून तुमचा मी वेळ घेत नाही. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. तुकोबारांची अभंगवाणी म्हणजे अमृताचा वर्षाव आहे. अमृताची वाणी वरुषला अभंग संहिता म्हणजे 4 वेदाचं निरूपण आहे. वेद या शब्दाचा अर्थ विदज्ञानी धातू. प्रकृष्ट ज्ञानमध्ये वेद, ऋग्यजु, साम, अथर्व 4 वेद आहेत. जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घन या मंत्र म्हणण्याच्या विकृत आहेत. उदात्त, अनुदात्त, स्वरित असे ते मंत्र म्हणण्याचे स्वर असतात. अष्टाध्यायी वाचा, पाणिनी व्याकरण वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वेदाचे मंत्र कसे म्हणावेत. वैखरी वाणीच्या मूर्धन्य भागातून जो अचस्वर उदात्त, जिव्हेच्या खालून स्वर निघतो अनुदात्त, समाहार स्वरित. उच्चय उदात्त, निचय अनुदात्त, समाहार स्वरित. कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष, निरुक्त वेदाचे अंग आहेत. तुकारामाने समग्र वेदाचं मंथन केलं. तुकोबांच्या अभ्यासाची व्याप्ती फार मोठी होती. ते काय तुमच्या आमच्यासारखे सामान्य प्रबोधनकार प्रवक्ते नव्हते. पाहिली पुराणे
पुराण म्हणजे परंपरा वक्तीम पुराणम तत् सर्ग प्रतिसर्ग विसर्ग वंशानुचरितम परंपरा ज्याच्यात अभिव्यक्त होतात अशी धर्मशास्त्र म्हणजे पुराण आहेत. 18 पुराण तुकोबांची अध्ययनात आली होती. आता मी डॉक्टरेट त्यावर केल्यामुळे मला माहिती आहे किती महाराजांना 18 पुराणांची नावं माहीत आहे. हा एक संशोधनाचा विषय आहे बरं का. तुकाराम सांग 18 पुराण सांग पटपट. ब्रह्म पुराण, पद्म पुराण, विष्णु पुराण, वायु पुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नि पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण व ब्रह्मांड पुराण. 18 पुराण आहेत. षडदर्शन आहेत. दांडोली दर्शने सांग. दर्शन सांग. न्याय, सांख्य, योग, वैशेषिक व पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा. त्याचे ऋषी सांग पटपट. न्यायशास्त्र महर्षी गौतम, सांख्यशास्त्र भगवान कपिल, योगशास्त्र महर्षी पतंजली, वैशेषिक शास्त्र महर्षी कनाद, पूर्व मीमांसा शास्त्र महर्षी जैमिनी व उत्तर मीमांसा शास्त्र महर्षी व्यास. षडदर्शन आहेत. खरं तर ज्या काळामध्ये तुकोबऱ्यांचा अवतार झाला तो काल फार विलक्षण होता. ज्यांना या वेदाचा अधिकार त्यांना अर्थ कळत नव्हता. तुकारामाजांनी त्यांना भारवाई म्हटलं. निरुक्तामध्ये महर्षी यास्कानी घोकणाऱ्यांना पाठांतर करणाऱ्यांना भारवाई म्हटलं. संप्रेषण द्या ना थोडं. वेदाचे गह्वर नकळे पाठ वेदाचे गह्वर नकळे पाठ वेद अध्ययनात न स्त्री शूद्रस्य अधिकार. स्त्री आणि शूद्रांना अधिकार नाही.
शूद्र म्हणजे ब्राह्मणेतर बरं का, चातुर्वर्णी भूलथाप आहे, खरे वर्ण दोनच आहेत. आदरणीय आमचे राजेंद्रजी सोळसकर साहेब इथे आले, दादा, त्यांना माझा पूर्व, हा समाजाला संस्कार पाहिजे, संस्कृती पाहिजे. रामायण महाभारताबद्दल किंवा भागवताबद्दल आम्हाला दुमत नाही, पण आज गरज तुकोबांच्या चरित्राची आणि विचाराची. आज व्यभिचार आणि भ्रष्टाचार थैमान घालतोय, आपत्तीमधून देश चाललाय. अशा आपत्तीच्या काळामध्ये तुकोबारायची गरज आहे. तुकोबांनी सांगितलं, राजे स्वराज्य, स्वराज्य म्हणजे काय नेमकं? राजांना, कारण राजा छत्रपतीचं प्रशासन आणि जगद्गुरु तुकोबांचं प्रबोधन या प्रक्रियेत स्वराज्य आहे. साधने तरी हिच दोन्ही, जरी कोणी साधेल परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परश्री, कोणत्याही पंथामध्ये अशी तरतूद नाही. सध्या महाराष्ट्रात अनेक संप्रदाय पंथ बोकाळले. आता कुंभमेळ्यामध्ये मी द्वाराचार्य पदावर आहे, मला माहिती आहे. आता हरिद्वारला कुंभ, लवकरच हरिद्वारला जायचं आम्हाला. ते वारकरी पंथाचा स्वतंत्र आम्ही आखाडा लावतो, खालसा लावतो. अनेक स्वामी, बापू, भाई, गुरुमावल्या, पण महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे. त्या परंपरेच्या पण पायीक आहोत. एरवी आम्ही भगवग होतो, हे धोतर असं न नेता असं नेसतो. आता विलाज नाही, साधूसारखं राहावं लागतं, विरक्त दशा आहे, संस्कार घ्यावे लागतात. पण हा परंपरा वारकरी महत्वाचा आहे असं मला वाटतं. तू का विष्णू नाही तुझा, आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या विश्वामध्ये आम्ही जन्म का घेतला? हे देवा, हा देवाशी तुकोबांनी केलेला हा भावसंवाद आहे. या अभंगाची भाषा भावसंवादाची. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म 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 याच्यासाठी देवा, घेईन मी संताचे
मे जन्म. जगद्गुरु तुकोबऱ्यांची प्रतिज्ञा प्रभूशी भाव संवाद केल्याची भाषा आहे. वास्तव पाहता जन्मांतर हे कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे. आणि मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे. याची जाणीव तुकोबांना असताना असा संकल्प महाजनी का करावा, घेईन मी जन्म. जन्मांतर कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे, नाही का? अगदी आतापासून इथपर्यंतचा प्रवास कसा आहे सर्वांना कल्पना आहे. मातेच्या उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उडून नोमासवरी जन्मो जन्मोनी मरती. बरं झालं गर्भावस्थेमध्ये जसा सर्जन ऑपरेशन करताना भूल देतो तशी भूल असते आपल्याला क्लोरोफॉर्म सारखी. नाही तर विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मिकडे, गर्भवासाचे दुःख गाडे केवढा पुढे सांगावे. गर्भावस्थेमध्ये त्या गर्भाच्या आईला डोळे होतात. ती अति कडू, अति विदाहीन, अति विचित्र पदार्थ खाते. काही स्त्रिया तर शेण खातात, माती खातात, खडी डांबर सिमेंट पण खातात. का खातात मला विचारू नका. पण वारकरी संप्रदायामध्ये एक कडवे कीर्तनकार होऊन गेले, रामचंद्रबा नागपूरकर, बरं का. ते म्हणायचे ज्या बाईला अशी खडी डांबर सिमेंट खाण्याचे डोळे होतात, आपण अनुमान करायचं हिच्या पुढे एखादा नेता किंवा इंजिनियर जन्माला येणार आहे PWDचा. खडी डांबर सिमेंट खाणारा, खरं मानसशास्त्र आहे ते. गर्भाची आवडी मातेचा डोळा, बालपण गेले निनता. बाळ भुकीनं रडत असे तर आईला वाटतं तो पोटातच दुखतं, औषध पाजते. सांगता येत नाही ना पोराला. पोटामध्ये विकार झाल्यानंतर तिला त्याला भूक आली, बळ तोंडात स्तन घालून पैपान करते. म्हणजे क्षुधा लागल्या औषध पाजती, उदर दुखता देती स्तनबळे. दुःख आहे, सामान्य जीवन आहे आपलं. तारुण्यपणी विषय व्यथा विष्णोती बदनाती असे पंच विषयाकरता तो तरफडतो. म्हातारपणाचं बोलायलाच नको आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये म्हातारपण मोठी समस्या आहे, बर का. अवघड गोष्ट आहे. अंगम गलितम पलितम दशनम विहीनम जातम वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम. आचार्यांची चरपट पंजरी स्तोत्र आहे. मृत्यूतर भयानक
अथपासून इथेपर्यंतचा प्रवास जन्म मरणाचा कष्ट आणि क्लेशदायक आहे. तुकोबांनी वेळोवेळी देवाला सांगितलं, प्रभू काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र दान, तुझ क्षणोक्षणाध्यात प्रथम केला गर्भीवा, तरी सुद्धा घेईन मी जन्म. प्रभू म्हणाले, महाराज काही तुम्हाला भ्रम झाला की काय, वेळ लागलं का? तुकाराम झाला, हो देवा आमच्या गर्भवासाच्या दुःखाची तुम्ही का चिंता करता? बय नाही जन्म घेता मोक्ष ऋषीमुनी गर्भवासाच्या भीतीनं मुक्त झाले. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आमच्या विष्णुदासानं हरिभक्तांना तो सोपा आहे देवा, कशाला चिंता करता आमची. ब्राह्मणाचे पोरे खेळासी भ्याले 12 वर्ष लपाल रे, ब्राह्मणाचे पोरे खेळासी भ्याले 12 वर्ष लपाल रे, ब्राह्मणाचे पोरे खेळासी भ्याले 12 वर्ष लपाल रे, ब्राह्मणाचे पोरे खेळासी भ्याले 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले. भगवत पूज्यपाद शुकाचार्य शुकदेवजी गर्भवासाच्या भीतीनं आईच्या पोटात दडून बसले. जन्माला आलो पुन्हा मरावं लागेल, पुन्हा जन्म पुन्हा मरण. भयग्रस्त झाले. 12 वर्ष पोटात दडून बसले. आता 12 वर्ष गर्भपोटात. शुकदेवाची आई त्रासली गेली. ती महर्षी व्यासांना नवऱ्याला विनंती करते, महाराज तुम्ही तरी काही सांगा ना, 12 वर्ष झाले. म्हणून व्यासाने गर्भावस्थेतल्या शुकाला विनंती केली, शुका रे शुका बाहेर ये, आईला त्रास होतो. आईला त्रास. बापाची विनंती म्हणून बाहेर पडले. पण बाहेर पडल्याबरोबर नागवेची पळवणी गेले रे. तसे जंगलात विवस्त्र पळून गेले. तेव्हापासून हा दशनाम संन्यासाचा नागा आखाडा बरं का. आमच्यामध्ये 5 लाख साधू नागवे राहतात. शुकदेवांची परंपरा. पण तुकाराम म्हणता, देवा आम्हाला काळजी नाही. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, मागच्या पिढीमध्ये गायनाचार्य माधवबा सुकाळे बरं का, आणि मृदंग महर्षी बाबुराव गुरुजी डवरी, ते आमच्या घरी यायचे. मला त्याने अनेक ठेवणी शिकवल्या. ही तिलक कामोद रागातली ठेवण आहे. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घाला
समाज असावी म्हणून. तुम्ही फार उत्तम गातात, पण त्याला पाठांतराची जोड दिली पाहिजे बरं. मी माझ्या PhDच्या संशोधनामध्ये तुकोबऱ्यांची अभंग शैली तपासली. अभंग एक काव्यबंध असतो. काव्यबंध असल्यामुळे अभंग संहितेला अवयव असतात. त्याचे उदग्राह मेलापरू अभोग अंतरा ध्रुवपदी अभंगाचे अवयव आहेत. तेन पद पाळ बिरू ताल स्वर अभंगाचे धातू असतात. त्याचे तालावर्तन वाक्यावर्तन समांतरण्यास यावर सर्व चाली अवलंबून आहे. चाल म्हणताना अभंग चरणाच्या कोणत्या अक्षरावर पखवा जाणं आणि टाळाने आघात करायचा नियम दिलेला आहे. म्हणून सद्गुरू बंकट स्वामींनी ज्या वारकरी चाली निबद्ध केल्या त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे बरं का, लक्षात ठेवा. त्याची गरज आहे. शास्त्रीय संगीत आणि वारकरी संगीत एकत्र आलं पाहिजे. ते तुम्ही आणताय, आनंद आहे आम्हाला. तुका म्हणे गर्भवाशी काळजी नाही देवा, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. गोष्ट बरोबर आहे. लोकांना वाटतं माणूस मेला की पुन्हा माणूस होतो. ऊस लावला की ऊस, गहू पेरला की गहू, हरभरा पेरला की हरभरा. माणूस मेला की पुन्हा माणूस. पुरी म्हातारी माणसं गमती करायची. नातू पण तू त्रास द्यायला लागला की भटजीला जाऊन विचारायचं. आणि तोही बावळा सांगायचा आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे. एवढी सोपी गोष्ट की भारतीय तत्वज्ञान आहे. पूर्वजन्म आहेत, पुनर्जन्म आहेत, परलोक आहेत. महर्षी अस्कानी निरुक्तामध्ये हे सिद्धांत मांडले. कठवल्ली प्रकरणामध्ये यमाचा आणि महात्मा नचिकेताचा संवाद आहे, तो समजला पाहिजे. महात्मा गरुड आणि भगवान विष्णूचा संवाद आहे. 18,000 मंत्र आहे त्याचे, त्याला गरुड पुराण म्हणतात. तेव्हा पुराण ग्रंथ, यास्क संहिता, कठवल्ली या सर्व धर्मग्रंथाचा निष्कर्ष असा की मनुष्य जन्म दुर्लभ आहे. सर्व पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्य नाही. महाराज म्हणतात मी जन्माला आलो पण फार प्रयत्न झाले माझे. मागुता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी. बाबा हे अवघड आहे, पुन्हा तुला मनुष्य जन्म मिळेल. बहुता जन्मांगी गोडी लागली हाती, गोडी लागली हाती, गोडी लागली प्रवचन कीर्तन हे प्रबोधन आहे. हा काय पोट भरायचा धंदा नाही. प्रतिष्ठेकरता कीर्तन नाही. कीर्तन हे वैचारिक असावं. माझे गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, ते पुण्यातील SP कॉलेजला प्राचार्य होते. ते म्हणायचे वारकऱ्याचं कीर्तन म्हणजे ब्रेन टॉनिक इज ए थिओसॉफी. अरे बापरा दादा, आता तुमचा प्रश्न ठीक अवघड आहे सर्व. नाही समजतात ते लोक, फार हुशार झाले. माणूस मृत झाला की 10 दिवस गरुड पुराण लावतात. आता ते सांगायला पहाट होईल मग, बरं का, लक्षात ठेवा. तुमची तयारी असेल तर माझी तयारी. आता मी जरी 71-72 वर्षात झालो तर आजही मला कीर्तनात उभं राहिलं की ऊर्जा वाढते. एरवी मला धरून चालावं लागतं. महात्मा गरुडाचा आणि भगवान विष्णूचा संवाद आहे. 18,000 मंत्र आहेत ते गरुड पुराणाचे. गरुडजीने विचारलं की प्रभू मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर त्या प्रेताचं अधिगमन काय? प्रेत म्हणजे मरण आहेत, पंचभौतिक शरीर आहे आपलं.
त्याला स्थूल शरीर म्हणतात. खरं तर आत्मा या 3 देहाव्यतिरिक्त आहे. जसं एखाद्या तिजोरीत कप्प्यात कप्पा असतो किंवा एखाद्या वाड्यामध्ये घरात घर असतं, तसं शरीरांतर्गत शरीर आहे. आत्म्याला आवरण आहेत 3 शरीर. मृत्यू शब्द कळला की तुम्हाला हे सर्व कळालं. मृत्यू म्हणजे नशू अदर्शने. मृत्यू म्हणजे मुक्ती नाही. मृत्यूनंतर देखील तो प्रेतात्मा अतिवाईक होत असतो. प्रेत शब्दाचा अर्थ मड नाही. प्रेत म्हणजे प्रकर्षेन इतः गत इति प्रेत. पंचभौतिक देहाचा त्याग केला आत्मा म्हणजे प्रेत. पण त्याच्या आत असणारं लिंग शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर तसंच राहतं. त्याचा बाध आणि अत्यंत भाव व्हावा लागतो तर तो मुक्त होतो. सांग तुला देहाचं लक्षण सांग. पंचीकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचा स्थूल देह बनलेला आहे. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. आकाशाची 5 तत्वे काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायूची 5 तत्वे चलन, वलन, पलायन, प्रसारण, आकुंचन. तेजाची 5 तत्वे क्षुधात. तेजाची 5 तत्वे क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, कांती. जलाची 5 तत्वे शुक्र, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद. पृथ्वीची 5 तत्वे अस्थि, मांस, नाडी, रोम व त्वचा. या पंचीकृत पंचमहाभूतांचा स्थूल देह बनलेला आहे. वा. त्याच्या आतमध्ये एक शरीर आहे, त्याला म्हणतात लिंग शरीर, सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीराचं लक्षण सांग. अवधूत तू सांग. अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचा सूक्ष्मदेह बनलेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन व बुद्धी. पंच ज्ञानेंद्रिय नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा. पंच कर्मेंद्रिय वाक, पाणी, पाद, उपस्थ, गुद. पंच प्राण प्राण, अपान, व्यान, उदान, समान. मन व बुद्धी या 17 तत्वांचा सूक्ष्मदेह बनलेला आहे. आवरण सांगतो. त्याच्या आतमध्ये एक कारण देह आहे. सांग कारणाचं लक्षण सांग की नाही. मला आठवत नाही म्हणून तुला विचारलं. स्थूल देह व सूक्ष्मदेह यांचे जे कारण आहे ते अज्ञान रूप आहे, म्हणून यास कारण शरीर असे म्हणतात. आत्मा 3 देहा व्यतिरिक्त आहे. त्या 3 देहाचा आविर्भाव पंचकोशात आहे. पंचकोश कोणते? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. पंचकोश आहेत. 3 अवस्था आहेत. जागृती, स्वप्नी व सुषुप्ती. आता प्रत्येकाची परिभाषा समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल. महाराज म्हणतात स्थूल देहाचं आयुष्य संपल्याने नाश होतो. तत्वज्ञान आहे. लिंग देहाचा, सूक्ष्म देहाचा ज्ञानाने बाध होतो आत्मज्ञानानं. आणि कारण देहाचा आत्मज्ञानाने अत्यंत अभाव होतो. याचा अर्थ असा आहे की मृत्यूनंतर ही श्राद्ध, तर्पण, पिंडदान का करतात, कशा करतात देवा? अरे मला तू समजून सांग जरा. श्राद्ध विज्ञान आहे. श्रद्धेन दीयते क्रियते तत्श्राद्धम. त्यामध्ये मनुष्यत्व हे दुर्लभ सांगितलं. तुकाराम म्हणतात मला मनुष्यजन्म कसा मिळाला. बर काय तुमचं नाव विसरलो मी कडे. नाव सांगा. श्री हरी महाराज आळंदकर. चांगलं आहे. तुम्ही आळंदीत राहता. अरे वा. आता आळंदी म्हणली का काय विचारू नका. पावलो हा
असं हे शरीर मिळालं. हे पुन्हा सापडण्याची शक्यता नाही. म्हणून सूत्र असं आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्यम मानुषम न पुन्हा पुन्हा. मनुष्यत्व पुन्हा पुन्हा मिळालं ते मिळालं. अरे माणूस मेल्यानंतर जर मनुष्यच झाला असता, सारं धर्मशास्त्र खोटं होईल ना आमचं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. राजा जड भरताला पशुजन्म मिळाला. महर्षी गौतमांची स्त्री अहिल्या दगड होऊन पडली. प्रभू रामचंद्रांचा चरण लागला, शिळा मनुष्य झाली. भागवतातली कथा आहे. खरं तर भागवताचं चिंतन घडलं पाहिजे कधीतरी. बारामती करण्याचा चान्स होता, दादाने आणला होता कुठल्या तरी गावाला, पण नेमका कोरोना सुरू झाला. पंधारे तरावया जन भागवत गोप भक्त माय सर्पदंशानं मृत झालेले, जळून मेलेले, पाण्यात बुडून मेलेले, हत्या झालेले, अपघात झालेले अनेक आपले पितर पूर्वज कशानंच मुक्त होत नाही. ही श्राद्ध, तर्पण, पिंडदान हजामतीचा धंदा आहे. आमच्या त्र्यंबकला फार तेजीत आहे बरं का. आता हे आहे तरी सांगतो, पतसंस्थेचं बँकेचं कर्ज काढून लोक हा उद्योग करतात. अजून त्यांचं कर्ज फिटत नाही. आमच्याकडे तक्रारी आहेत, पण हा व्यवसाय धंदा करणारे ब्राह्मण मात्र आमच्याकडे श्रीमंत आहेत. सध्या त्र्यंबकमध्ये वारकऱ्याकरता इंचभर जागा राहिली नाही, पण त्यांना तरी सुख समाधान आनंद आहे का? खात्रीला एक सांगतो, प्रभूच्या दरबारात प्रत्येक घरात वाड्यात एक वेडा ब्राह्मण आहे. रात्रभर कुणाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, झोपू देत नाही. रात्रभर विचारी जागे. कशानं मुक्त होतील मग? इतर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग प्रमाण सांगितलं, आधीच सांगितल्याशिवाय पुढे चालणार नाही. आता चांगले तरुण बाल गोपाल मंडळी देव सांगे झाला हरी पाठ, ज्ञानदेव सांगे झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अरे हा वारकरी पंत एवढ्याच करता निर्माण झालाय ना, नाही का? कथा भागीरथी स्नान जे करत त्यांचे उद्धरती पूर्वजते. कथेकरी वेगळे आणि नामधारक वेगळे. आता मला त्याचं विश्लेषण मांडायचं नाही, पण लोक कल्याणाकरता, लोकोद्धारा करता महर्षी व्यासांनी रचना केली भागवताची. त्यामधला संदर्भ आहे विमल अर्जुन गंधर्वांचा. उन्मत्त झाले, ब्रह्मदेवाना शाप दिला, मूर्खाव तुम्ही वृक्षवाल झाडवाल, शापादपी शरादपी वृक्ष झाले. प्रभूचा चरण लागला, उद्धार झाला. राजा नहुष सर्प झाला, तो भुजंगत्व पावला. उन्मत्त झाला, अहंकार झाला की सर्प योनी प्राप्त होते. हे नाग सर्प पूर्वीचे माणसंच असतात, तुम्हाला माहित नाही. पूर्वी जर एखाद्या व्यक्तीला सर्प चावला
तर खेड्यापाड्यामध्ये आचार विचार संपन्न असे तांत्रिक मांत्रिक असायचे, प्रयोगाने व्हायचे. आणि तो प्रयोग करताना तो सर्प शरीरात बोलायचा, सांगायचा कोणत्या जातीचा, कोणत्या जमातीचा, का दंश केला, काय वैर होतं. साप नाक चालतो तसा माणूस जमिनीवरून असा सरपटत चालायचा. जुन्या लोकांनी प्रयोग बघितले असतील, म्हणून सर्प हत्येनं अनापत्य दोष लागतो, त्याचा वंश वाढत नाही असं शास्त्र म्हणत आहे. मग कोणीतरी जाणकार म्हणतो त्र्यंबकला जा, नागबली नारायण बली करा, म्हणजे त्या नागाचं सापाचं श्राद्ध तर्पण करून या. अवघड काम आहे सर्व. सर्व पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्यत्व नाही पुन्हा. त्याकरता कर्मविपाक शास्त्र आहे, पूर्वजन्म आहेत. बरे वाईट कर्म समान झाले तर मनुष्य जन्म आहे. ही दुर्लभ घटना आहे. तुकारामांना माहित होतं की मनुष्य जन्म पुन्हा नाही, तरी सुद्धा घेईन मी जन्म. तुकारामांनी प्रभूला आवाहन केलं, हे देवा, आम्हाला शास्त्रसंख्या सांगू नका, आमची केवळ तीव्र इच्छा आहे. घेईना जन्मांतरे यासाठी देवा, हो देवा, आवाहन करतो देवाला. काय महाराज, कशा करता एवढे तुम्ही उपद्याप करणार. प्रभू, दुसरं काही नाही, तुझी चरण सेवा. साधावया, साधावया म्हणजे माझ्या मनासारखी तुझ्या चरण सेवा करण्याकरता प्रभू मी जन्म घेईन. सेवा. देवानं विचारलं, महाराज सेवा करायची म्हणजे काय करायचं नेमकं तुम्हाला. महाराज म्हणाले, देवा, सेवा याचा अर्थ हरिनाम कीर्तन संताची पूजना. अरे भाऊ, मात्रा आहे त्याला, पावणे 8 मात्रा आहे. हरिनाम कीर्तन
चालीतच आहे बरं का. आता मला काही म्हणता येत नाही पण प्रयत्न करतो मी. हरिनाम कीर्तन खर तर भजन कीर्तन ही सेवा आहे. कालपर्यंत महाराज लोक याला सेवाच म्हणत होते. खेड्यापाड्यातला महाराज लोक विचारायचे बुवा कुठं वडगावला सेवा आहे, झारगरवाडीला सेवा आहे, काट्याच्या वाडीला सेवा आहे, अमुक ठिकाणी सेवा आहे. आताच्या महाराजाला विचारला त्यांचे एम्पाला अत्याधुनिक गाड्या घेऊन महाराज लोक निघतात. लोक नवल करतात, कौतुक. महाराज कुठं? अहो मुंबईला कीर्ती कार्यक्रम आहे, पुण्याला कार्यक्रम आहेत, नाशिकला कार्यक्रम आहेत, लातूरला कार्यक्रम आहेत, नांदेडला कार्यक्रम आहेत. सेवा आणि कार्यक्रम यात फरक आहे बरं का. काय फरक आहे? सेवेमध्ये आदर असतो बरं का, आणि कार्यक्रमामध्ये दर असतो, असा फरक आहे. सेवा आहे. सेवा ते आवडी विचारावे सेवा म्हणजे तू सब सेवा. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. हरिनाम कीर्तन. आता हरिनाम आणि कीर्तन ही दोन पद आहेत. प्रभूचं स्मरण करणं नाम, त्याच्या अपूर्व कीर्तीचं गान करणं कीर्तन. कीर्तन शब्दामध्ये कीर्तने असा धातू आहे. स्तुती करणं, स्तवन करणं, प्रभूच्या अपूर्व कीर्तीचं वर्णन करणं, टिवल्या बावल्या करणं म्हणजे कीर्तन नाही. परवा एक श्रोता मला भेटला, महाराज हो आमच्या गावात अमुक अमुक महाराजांचं कीर्तन झालं, खूप गर्दी म्हटले, फार रंग आला म्हणजे कीर्तनाला. मी म्हटलं भाऊ रंग आला म्हणजे काय झालं रे नेमकं? तो मिस्किल हसवला, काय नाही म्हणजे आम्हाला तमाशाची आठवण पण झाली नाही. म्हटलं XYZ होता की काय? हे परंपरेचं विडंबन आहे. तुमची कीर्तन पत्रिका, कीर्तनाची श्री नामावली पत्रिका मी वाचली, खूप आनंद वाटला मला, म्हणून यावं असं वाटलं. नाहीतर आम्ही पेरणी करायची आणि दुसऱ्या दिवशी येऊन नागरणी करायची. सेवा सेवा त्यावडी हरिनाम कीर्तन. आता त्यावर मोठं माझ्या पुण्यातील SP कॉलेजच्या एका प्राध्यापकानं माझ्याकडे डॉक्टरेट केली कीर्तन प्रयोगावर. का प्रेमी नाचे गाय गानियात विरोणी जाय, बोल नायके कोणाचे कथे नागवाची नाचे. कीर्तनाने शरीर काया देह ब्रह्मरूप होतो. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तनचा अंग कीर्तन. कीर्तन हे प्रभूच्या प्राप्तीचं अंतरंग साधन आहे. संतांचे पूजन. आता संत आणि त्यांचं पूजन नेमका प्रयोग काय? आता संत ही अभिव्यक्ती कोण नेमकी तो विचार नको आता मला. अधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक तापानं पिडलेले संसारी दुबळे लोक
साधूचा अवसान पाहिलं की मागं पडता स्वामी 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 आमचा उद्धार करा. त्यांना उद्धाराची काही एक माहिती नसते. चालता चालता उपदेश करता लोक ठकले जातात, फसले जातात. आणि मग खऱ्या परंपरेला जबाबदार धरलं जातं. आता परवाचं घडलंच ना ते वडेवट्टीवारचं. साधू नालायक असतात म्हणून कलम करोति दुर्तम न्यूनम फलदी साधुषो दशानन हरत असेता बंधनंच. नीतिशास्त्र का म्हणतात साधूच्या वेशामध्ये खलवृत्तीचे लोक तसं करतात. सीता रावण चोरतो, बंधनात समुद्र पडतो. असा प्रकार आहे हा. प्रमाण नीट ऐका, कल्याण होईल एवढं प्रमाण ऐकलं तर. तापत्रय तापती गुरु ते गिवशी भगवेदे खोनी म्हणती तारा स्वामी. तारा तव तिने ती उपदेशाची अवघड काम आहे. एक प्रवासी प्रवास करून थकला, दुरून आला, घरी आला, बाईकडून तो अगं फार शिनभाग झालाय, अंगाला लावायला काही तेल वगैरे असेल तर दे म्हटले. ऊन ऊन पाणी कर, ऊन कळतं ना, गरम गरम पाणी कर, स्नान करतो, माझं थकवा जाईल, शिनभाग जाईल. बायको जरा कर्कश होती. ती म्हणे काही लाज आहे काय तुम्हाला? कालपासून अंधारा जेवतो, दिवा लावायला रॉकेल नाही, महिना झाला माथ्याला खोबरेल नाही, भाजी कालवण करायला गोड तेल नाही, खायला नाही, पेटवायला नाही, लावायला नाही, तेल मागता म्हणले. तो काकुळ तिला आला, म्हणजे असं काय करते, दे ना काहीतरी. तिनं संतापाच्या भरामध्ये त्याला बिबियाचं तेल दिलं. तोही मूर्खच होता. त्याला वाटलं खायचं तरी तेल, लावायचं तरी तेल, पेटवायचं तरी तेल, कसलं तरी तेलाचं नाही म्हणून अशा का तो बिबा त्यांनी सर्व अंगाला चोळला, मसाज करून टाकली त्याची. बायकोनं गरम गरम पाणी केलंच होतं, झोपला, स्नान केलं, झोपला. तासा अर्धा तासानं त्याला जाग आली. अंग प्रत्यंग पावलाला मुरमुऱ्याचं पुत. कोणी एक प्राणी, माऊलीनी म्हणजे माझ्या काकातली गोष्ट, कोणी एक प्राणी प्रवासी पिढी, कोणी एक प्राणी प्रवासी स्नेहाळू देखिला बिबवा तू, स्नेहाळू देखिला बिबवा लावू जातांगी सुजला सर्वांगी तैसे झाले. अवघड गोष्ट आहे. तसं काय बिबियाच्या जातीचे संत आहेत. बलत्याला संत म्हणून नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाव्या. वस्तुसिद्धी संत साधू महात्मा लोकांना संतानं कुठे काळे हो.
पंढरपूरला गेले की कळपच्या कळप ना, आता आळंदीला तर टोळ्याच्या टोळ्या आहेत आमच्या. आता शिवमस्त हरिद्वारला 4 ठिकाणी कुंभ भरतात. 4 ठिकाणी आम्हाला आमचे टेंट लावावं लागतात. अन्न सत्र काय, अनुष्ठान काय, यज्ञ काय करावं लागतं. आता विलाज नाही. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक, त्र्यंबक. साधू साधू एखादा धडपडत पडला साधूच्याच अंगावर, एवढे साधू. आणि सध्या तर फार विपरीत काल आहे. दगड उचकला का बोवा निघतो. सध्या महाराष्ट्रात उभं पीक आहे. संस्कार आणि संस्कृती करता संतांची गरज आहे. देशाला संस्कृती पाहिजे, संस्कार पाहिजे, संत पाहिजे, पण क्वांटिटीचा नको, क्वालिटीचा पाहिजे. त्यांचं पूजन म्हणजे काय? शुद्धचर्याई संताचे पूजन. त्यांचं शुद्ध आचार विचारानं पूजन करणं. संता सवी वसता योग ज्ञान पैसता गुरुचरण उपासिता वैराग्य जेनेच सत्कर्मे अशेषे अज्ञान विरमे. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आली हाता. नाही का? म्हणून संताचे पूजन. आता राहिला प्रश्न, आता फक्त 5 मिनिटात मी सेवा सोडणार आहे. ते म्हणाला अजूनही विठोबा रुक्माई माऊलीचं भजन कधी, तुकाराम तुकाराम कधी, आम्ही घरी जायचं कधी, जेवायचं कधी. फक्त 5 मिनिट मला द्या. घालीन लोटांगण महाद्वारी. पंढरीत वारकरी गेला की महाद्वारा जातो, लोटांगण घाल. खरं आहे. लोटांगण घालिता महाद्वारी. लोटांगण घालणारी वारकरी वेगळे बरं का. डायमंड वारकरी आम्ही, आमच्यासारखे, त्यांना लाज वाटते. कपडे खराब झाले तर, लोक हसले तर. लोटांगण या पदाचा अर्थ प्रपत्ती, शरणागती. लोटांगण घालिता महाद्वारी. कान धरुणी नाचे न गरुड पारी. इथे वारकरी आहे. समर्पित ज्याचं जीवन आहे, काया वाचा मन ज्यानं प्रभूला अर्पण केला. अंग चोरून परमार्थ करण्याचा निषेध आहे. सध्या परमार्थ ते लोक अंग चोरतात बरं का दादा. परवा एक श्रोता भेटला, म्हणजे महाराज आमच्या गावात अमुक अमुक महाराजांचं कीर्तन झालं, चांगलं झालं, पण फार मोजून वापून केलं त्यांनी. मी म्हणलं मोजून वापून म्हणजे काय? नाही म्हटलं. त्यांचं प्रत्येक वाक्य 100 रुपयाला पडलं आम्हाला. म्हटलं XYZ होता की काय? नेमका तोच महाराज होता. तासाला 40,000 घेणारा. ठीक आहे, काय ज्याचा त्याचा उद्योग आहे. आपण कशाला उठारेटी करायचे. पण एक लक्षात ठेवा, धर्माशी प्रामाणिक पाहिजे, राष्ट्राशी प्रामाणिक पाहिजे आणि परंपरेशी प्रामाणिक पाहिजे. वर्तमान काल फार वाईट आहे. स्वतःशी बेमान, कुटुंबाशी बेमान, गावाशी बेमान, धर्माशी बेमान, राष्ट्राशी बेमान. मनुष्य परी कुत्री ते. म्हणून महाराज म्हणता बाबा याच करता आपला जन्म आहे. कशा करता जन्म आहे? घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. शेवटचं प्रमाण म्हणतो, आता पुन्हा प्रमाण म्हणत नाही बरं का. तुकाराम म्हणता आम्ही जन्माचं सार्थक का म्हणतो, याला कारण धन्य आम्ही, धन्य आम्ही जन्मारो, धन्य आम्ही, धन्य आम्ही जन्मारो, धन्य आम्ही, धन्य
असा विठोबाचे व्हावे. प्रभूचं दास्यत्व करणं या करतात मनुष्य जन्म आहे. थोडक्यात मानव शब्दाचा अर्थ समजून घ्या. निरुक्तामध्ये मानव म्हणजे मत्वा कर्मानी कर्म स्वीकारतो त्याला म्हणायचं मानव. ज्याला पाप कळतं, पुण्य कळतं, उत्तम मध्यम कनिष्ठ कळतं, तो मानव. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी म्हणून जगद्गुरु तुकोबांनी या अभंगातून एक संदेश दिला आणि आपल्या समग्र अवताराची प्रयोजन दिली. एवढ्याच करता मी जन्माला आलोय. प्रभूचं भजन कीर्तन, संतांचं पूजन आणि महत्वाची गोष्ट प्रभूची शरणागती म्हणजे घालील लोटांगण महाद्वारी. 2 चरणाचा अर्थ मांडला. करता संपूर्ण अभंग सांगायला कमीत कमी आठवडा पाहिजे. बाकीचे चरण मी सांगत नाही आता, कारण कधीतरी आलो बारामती भागात तर बोलू त्या विषयावर. आदरणीय आमचे राजेंद्र दादा सोळसकर यांचा गेल्या अनेक वर्षाचा माझा अनुबंध आहेत. परमार्थाची घेवदेव आहे. ते मला फोन करतात, दररोज फोन करतात. मी दररोज त्यांच्याशी बोलतो. उत्कट प्रेम आहे त्यांचं. आणि त्यांना असं वाटतं महाराजांना या भागात बोलवलं की आपल्याला त्यांच्याशी संवाद करता येईल, बोलता येईल. आणि म्हणून आज कोरोलीसारख्या एका छोट्या खेड्यात एवढा मोठा उत्सव तुम्ही केलाय. तुमची उत्साह आणि उत्कटता, प्रचंड गर्दी आहेत. टाळकरी तर अत्यंत उत्तम आहेत. दोन्ही पखवाजे तर बोलायलाच नको आहेत. आता गायक म्हणजे कोरस करणारी मंडळी उत्तम आहेत. त्यांचा जे गाणं आहेत ते त्यांच्या पुरते वन्स मोर आहेत, नाही का. गरज आहे सर्वांची गरज. कीर्तन म्हणलं म्हणजे पखवाज, चाल म्हणणारे सर्व मंडळी आहेत. आता हे तरुण बालकं तयार केलीत. संस्कार, नाही का. शिक्षण समृद्धी महत्वाची नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, मी विद्यापीठात शिकवलं. पुणे विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे. 12 वर्ष मी तिथे अध्यापन केलं. आता वय वाढल्यामुळे कुठ्यात जाऊन बसलो. सामान्य कुटुंबातील मुलं आज ISPS अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील आहे. शिक्षण आकाशाला भिडलंय. समृद्धीच्या बाबतीत बोलायचं नाही. आमच्या नाशिक, मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी गुंठा 2 गुंठे जमीन विकली की मजाच मजा होती. मी त्या पुण्याच्या लोकांना गुंठे मंत्री म्हणतो. पैसा आहे पण रेसलेसनेस आहे, बेचैनी आहे. देशाला संस्कार आणि संस्कृतीची गरज आहे. मी जो प्रबंध लिहिला माझा PhDचा, तेव्हा त्याची पहिली प्रत या महाराष्ट्राचे नवे देशाचे लोकनेते आणि आपल्या बारामतीचे भूमिपुत्र परम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ती पहिली प्रत दिली. आणि त्याचं प्रकाशन त्यांच्या हातचे ठरलं होतं पुण्यात. पण नेमकं आमचा डाऊमध्ये आला. त्यामुळे ते प्रकाशन साहेबांनी केलं नाही. पण ते पुस्तक माझ्याकडून त्यांनी आधी वाचायला नेलं आणि म्हणले आता विमानात बसलोय मी आणि तुमचं पुस्तक वाचतोच म्हणले मी. 3ऱ्या दिवशी मला फोन आला त्यांचा. म्हणले लवितकर महाराज, तुम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराला न्याय दिला म्हटले तुमच्या पुस्तकात. खरं आहे, लक्षात ठेवा. आज महाराष्ट्राचा तारणहार ते लक्षात ठेवा. विचारशक्ती आहे. आता काही लोकांच्या वेगवेगळ्या समजदारी असतील, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. पण सांगायला हरकत नाही, राजनीती आणि धर्मनीती बरोबर चालली पाहिजे. संत आणि नेता बरोबर चालले तर देश बरोबर चालले, नाही तर विघटन झालं, दोघात विसंवाद वाढला की वाटोळच आहे. समजदारी मोठी देशाच्या उद्धाराची आणि अभ्युदयाची त्यांना. आज तीर्थक्षेत्र विकास कायदा त्यांनी केला, पालखी सोहळा कायदा त्यांनी पास केला. अनेक गोष्टी त्यांच्या. आता माझ्याकडे ते, आता मी काही त्यांचा प्रचारक नाही, पण
त्यांच्या भूमीत आलोय, कृतज्ञता म्हणून बोललं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा एक गोष्ट इथे महत्वाची आहे. जगद्गुरु तुकारामांचा विचार हा संस्कृतीचा विचार आहे, संस्काराचा विचार आहे. त्यातला काही भाग मी आपल्या पुढे मांडला. सेवा कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान सिद्धेश्वराच्या चरणी समर्पण करतो. हे मंदिर पाहून तर मी फारच भारावलो. काय त्या मंदिराचं शिल्प मधली प्रभूचा विग्रह किती जबरदस्त आहे. साक्षात भगवान शंकर तुमच्या गावात विराजमान आहे. त्यांच्या दरबारामध्ये आपण ही सर्व सेवा करतात. संत माऊली सेवा मंडळ याच्या माध्यमातून आपण सर्व काम करत आहात. सर्वांना मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. प्रभूनं सर्वांना आरोग्य द्यावं, शांती द्यावी, समाधान द्यावं. कोरोना अजून थांबलेला नाही तरी सुद्धा आपण धाडस करून महाराष्ट्रातला पहिला उत्सव तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात केला आहे. त्या ग्रामस्थांची क्रांतीच आहे. आणि आम्ही सुद्धा आता पहिल्यांदाच आमच्या कुटियातून बाहेर पडलो बरं का. त्यामुळे आता वर्षभर कीर्तनाचा सराव नसल्यामुळे थोडंफार अडखळ तुम्ही पण विलाज नाही. आता सराव तर पाहिजे ना दररोज. तेव्हा सेवा या ठिकाणी घडली. सर्वे वै सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. विठोबा सर्वोत्तम कार्य आपण करत आहात. माझं काही कोणाशी परिचय नाही, काही पूर्वसंबंध पण नाही. पण मला आल्यानंतर कळलं की इथे 4-2 महाराज देखील प्रबोधनाचं मोठं काम करतात. तालुक्यामध्ये परिसरामध्ये गरज आहे प्रबोधनाची. समाजाला प्रबोधन पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय हा मानवीय प्रतिष्ठा. मध्यंतरी पुण्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू बेंडिट पोप आले होते. आणि पुण्याचे बिशप थॉमस डाबरे ख्रिश्चन धर्मगुरू, त्यांनी विद्यापीठात येऊन मला विनंती केली की पोप साहेबांना तुमच्याशी धर्मचर्चा करायची. त्या पोप आणि माझ्यामध्ये जी चर्चा झाली ती 1.5 तासाची इंग्रजीतून चर्चा आहे ती सर्व. त्या चर्चेचं टायटल असं होतं, डिग्निटी ऑफ ह्युमन बिईंग, ट्रॅडिशनल इंडियन फिलॉसॉफी अँड संत परंपरा यांनी माणसाला काय प्रतिष्ठा दिली. ह्युमन बिईंग, मानवीय प्रतिष्ठा. तेव्हा मी जो विचार मांडला तो मोठा विचारतो.
40 पानाचं ते एक छोटं पुस्तक विद्यापीठाने छापलं त्यांच्या माझ्या संवादाचं. स्त्री असो शूद्र असो, शूद्र असो ब्राह्मण असो, संसारी असो विरक्त असो, तरतील नामे विठोबाच्या, ही तरतूद कुठे नाही. जळोजी मळोजी सुतार होते, राका बंका वंक हरिजन होते, की वंजारी, सर्व जाती जमा, गोरबा कुंभा सावता माळी, एक जात जमात नाही महाराष्ट्रामध्ये की जिचा संत नाही. इथे कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेनाना विधान विष्णू भक्त कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदवारीची बाई, चोखा मेळावंका जातीचे महा, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. सांगा कुठल्या पंथात तरतूद आहे? सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा महाराष्ट्राचा लोकधर्म, त्याचं हे अनुष्ठान या मंदिरात. वारकऱ्याचा सप्ताह म्हणजे भक्ती प्रेमाचे संस्कार मिळे, भक्ती आणि ज्ञानाचे संस्कार मिळण्याकरता हे अनुष्ठान आहे. त्या अनुष्ठानामध्ये आज मलाही आहुती देण्याचं भाग्य मिळालं. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. निवृत्ती ज्ञानदेव तुझी चरण सेवा साधा वयास हरिनाम कीर्तन संता गाणी लोटांगण महाद्वारी 2च चरण मी सांगितले. 3रं चरण 4थं 5वं सांगायला कुठे वेळ आपल्याला. तुकोबांचं समग्र सूत्ररूप अशा प्रकारचं वर्णन आहे. अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व व्हावे, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखाना चाडाम्मा, मोक्षामा घरी कामारी दाशी, होया सांगो ऐसी तुका म्हणे. असा ज्यांचा अधिकार पुष्कळ बोलले आपल्याशी.
कोरोनाच्या म्हणजे जवळ आता समजा आदरणीय संतवीर बंडा तात्या कराडकर महाराजांनी आमच्या त्र्यंबकला सप्ताह केला अभूतपूर्व. तो सप्ताह झाला आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन. तेव्हापासून जे आम्ही खोलीत बसलो गपचूप, पहाटे 3:30ला उठून अभंगावर अर्थ लिहायला सुरुवात केली. 1500 पानाचा ग्रंथ लिहिला मी. 1500 पानाचा. 5 किलो वजन आहे. 1000 रुपये त्याला छपाई बांधणीला लागले. आता राहिले नाही माझ्याकडे प्रति, पण मी बारामतीला आलो आणि बारामती भागात काहीतरी 4-2 प्रति आपल्या असायला पाहिजे म्हणून एक 5-6 प्रति मला वाटतं शिल्लक असतील. तेव्हा ज्यांना पाहिजे असेल तर ती प्रत गेल्या का आणायला तो आहे. आमच्याकडे 6 प्रति 2च खोके आहेत. पाहिजे असेल तर आपल्याला मिळू शकेल. संशोधन आणि परंपरा एकत्र आणलेली आहे. विपरीत अर्थ लागू नये अभंगाचे नाही. म्हणून या दृष्टीनं हे सर्व चिंतन आपल्या पुढे केलेलं आहे. उठू नका. शेवटचा गजर उठायचं नाही. विठ्ठल जय जय. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021. स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोऱ्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.